सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. 26 डिसेंबर रोजी खोपोली शहरामध्ये माझा सहकारी मित्र आणि शिवसेनेचा खंदा कार्यकर्ता मानसीताई कालोखे यांचे पती मंगेश कालोखे यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. आणि त्या दिवसापासून या लोकांनी हे कृत्य केलेलं होतं. त्यांना पोलिसांनी त्यांच्यातले जे आरोपी होते ते इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना तत्काळ अटक करायला सुरुवात केलेली होती. आतापर्यंत या तपासामध्ये जे आरोपी डिटेक्ट होत आहेत त्या आरोपींना अटक करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मंगेश कालोखेंची हत्या ही कॉन्ट्रॅक्ट किलिंग सुपारी देऊन हत्या करण्यात आलेली होती. याच्यामध्ये काही वेगळेच विषय आमच्यापर्यंत आलेले आहेत. त्याचं इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी त्या ठिकाणी केलेलं नाही, ते त्यांनी करावं. मंगेश कालोखे यांच्या हत्येसाठी 20 लाखांची सुपारी दिली असं पोलिसांकडनं सांगितलं जातं. परंतु मंगेश कालोखेंना मारण्यासाठी जे आरोपी हडपसरवरून आलेले होते त्या आरोपींना रात्री रवी देवकरच्या कार्यालयामध्ये रात्री झोपवण्यात आलं होतं. सकाळी लवकर उठून ते ठरल्याप्रमाणे मंगेशची ते हत्या करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार होते. त्याच्या अगोदर त्या आरोपींना 1 कोटी रुपयाची कॅश त्या ठिकाणी दाखवली गेलेली होती आणि 20 लाख रुपये ऍडव्हान्स म्हणून त्या ठिकाणी देण्यात आलेले होते. आणि हत्या केल्यानंतर हे पैसे देऊ असं सांगितलं होतं. हडपसरचा आरोपी रेहमान का काहीतरी त्याचं एक नाव आहे, अरमान. हा अरमानला अटक केल्यानंतर कस्टडीमध्येच पीसी असताना त्यांची आपापसात रवी देवकरची त्यांची वाचावाची त्या ठिकाणी झाली की तुम्ही सांगितले होते तेवढे पैसे त्या ठिकाणी दिले नाही. याचा अर्थ मंगेश कालोखेची हत्या करण्यासाठी रवी देवकर हे कृत्य करू शकत नाही एकटा, हे आम्हाला माहिती होतं. म्हणून आम्ही त्या ठिकाणी संशयित असणारे आरोपी भरत भगत आणि सुधाकर घारे यांची नावं त्या ठिकाणी पोलिसांना आम्ही त्या ठिकाणी एफआयआर मध्ये घ्यायला सांगितली होती आणि यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं असं आपण त्या ठिकाणी सांगितलं. परंतु ह्यात कोणताही राजकीय त्या ठिकाणी आम्हाला प्रेशर किंवा राजकीय त्याच्यामध्ये मतभेद ठेवून ते नावं द्यायची नव्हती की नक्की यांचा सहभाग आहे की नाही हे या ठिकाणी तपासून पाहावं. परंतु पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये भरत भगतचे जवळजवळ 12 कॉल रवी देवकरला त्या ठिकाणी झालेले होते. भरत भगत हा राष्ट्रवादीचा प्रवक्ता त्या ठिकाणी होता आणि त्यांनी आरोपी सुद्धा मंगेश कालोखेंची हत्या केल्यानंतर भरत भगतच्या घरी सुद्धा गेलेले होते आणि मग त्या भरत भगतला पोलिसांनी बेड्यात ठोकल्या आणि त्यांना अटक करण्यात आली. परंतु सुधाकर घारेंना त्या ठिकाणी आतापर्यंत अटक केली नाही. सेशन कोर्टाने त्या ठिकाणी बेल त्यांचा रिजेक्ट केला. हायकोर्टामध्ये त्यांनी बेल त्या ठिकाणी अटकपूर्व टाकला. हायकोर्टाने सुद्धा स्पष्टपणे सांगितलं की हा आरोपी एवढ्या मोठ्या गुन्ह्यातला आहे, सस्पेक्टेड आहे, या आरोपींना आम्ही अशी अटकपूर्व जामीन त्या ठिकाणी देऊ शकत नाही. याच्यामध्ये 21 तारखेला निकाल लागले. 20 तारखेला आणि 23 तारखेला सुधाकर घारेचे सुद्धा 2 कॉल रवी देवकरला त्या ठिकाणी केलेले होते. आणि मग अशा पद्धतीने या सगळ्यांचा सहभाग त्या ठिकाणी एकत्र असल्याशिवाय एवढं मोठं हत्याकांड मंगेश कालोखेंचं रवी देवकर एकटा त्या ठिकाणी करू शकत नाही. एवढे मोठे पैसे त्या ठिकाणी देऊ शकत नाही. याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांचा त्या ठिकाणी सहभाग त्या ठिकाणी आहे
आणि म्हणून आमची पोलिसांना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे की सुधाकर घारेला सुद्धा त्या ठिकाणी आपण पोलीस कस्टडी घेऊन त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं असं हायकोर्टने सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसं आम्ही हायकोर्टने मागच्या वेळेला जे सांगितलेलं पत्र सुद्धा आम्ही जे आलेली ऑर्डर सुद्धा आम्ही एसपींना त्या ठिकाणी पाठवलेली आहे. परंतु राजकीय दबावापोटी त्या ठिकाणी सुनील तटकरे यांचा प्रचंड राजकीय दबाव कदाचित पोलिसांवर त्या ठिकाणी असावा. नाहीतर पोलिसांनी बाकी मात्र ह्या गुन्ह्याचा तपास अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केलेला आहे. हडपसर पासून जे आरोपी आम्हाला सगळ्यांना माहिती नव्हते ते आरोपी सुद्धा त्या ठिकाणी अटक करण्यात आलेले आहे. परंतु ते लोक होते त्या लोकांना अरेस्ट त्या ठिकाणी केलेले. परंतु याचे जे प्लॅनर ज्या ठिकाणी आहेत मी जे सांगितलेलं आहे त्या प्लॅनरला अजून त्या ठिकाणी अटक होत नाही आणि ते आज सगळीकडे प्रचारामध्ये भाषणामध्ये त्या ठिकाणी प्रचार करत आहेत, फिरत आहेत आणि सुनील तटकरे त्यांना जाहीरपणे या ठिकाणी पाठबळ त्या ठिकाणी देत आहेत. आणि म्हणून हा आपण लोकशाहीची हत्या केल्यासारखा प्रकार आहे की अशा पद्धतीचे गंभीर गुन्ह्यातले आरोपी या आरोपींवर आतापर्यंत शिंदे साहेबांनी दुसऱ्या दिवशी भेट दिली आणि त्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी सांगितलं की तात्काळ या आरोपींवर मोकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. ती सुद्धा अजून पोलिसांकडनं त्या ठिकाणी झालेली नाही. त्यांना त्या ठिकाणी सांगितलं आम्ही की स्पेशल पीपी आम्हाला त्या ठिकाणी तात्काळ नेमून द्या. तो सुद्धा अजून त्या ठिकाणी त्याचा प्रस्ताव सुद्धा पोलिसांकडनं त्या ठिकाणी पाठवलेला नाही. आणि अशा पद्धतीने जे आरोपी आता त्या ठिकाणी असणारा खोपोलीचे पीआय हे सुद्धा उद्धटपणे त्या ठिकाणी आता या ठिकाणी कालोखे हा मुलगा त्या ठिकाणी मंगेश कालोखेची बाईक त्या ठिकाणी आहे ती मागायला गेला तर ती आम्ही तुला देऊ शकत नाही, तुला पायाचं जाऊन तू कोर्टात जाऊन घे. पण अशा ना व्यवस्थितपणे समजून सांगायचं काम त्या ठिकाणी पोलिसांचं त्या ठिकाणी पीआयचं असलं पाहिजे की बाबा अशा पद्धतीने आम्हाला करता येत नाही. पण त्यांना सांगण्याची पद्धत सुद्धा उद्धटपणे त्या ठिकाणी बोललं जात आहे की हे परिवार दुःखी आहे. या परिवार फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आपण त्यांना पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सहानुभूतीची भूमिका त्या ठिकाणी दाखवायला हवी आहे. आणि अशा पद्धतीने त्यांना अरेरावीपणे किंवा उद्धटपणे उत्तर देण्याचं काम पीआय खोपोलीचे करत आहेत ते सुद्धा चुकीचे. त्या संदर्भात सुद्धा मी एसपी मॅडमशी पण बोलेल आणि आयजींशी किंवा डीजींशी सुद्धा बोलावं लागलं तरी त्या ठिकाणी बोलेल. परंतु याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी आमची सगळ्यांचीच कालोखे परिवारांची आमची सगळ्यांचीच या ठिकाणी मागणी आहे. तसं जे आरोपी त्याच्यामध्ये डिटेक्ट झालेले आहेत त्या आरोपींना तात्काळ पोलिसांनी अरेस्ट करण्याचं काम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल मी नक्कीच त्यांना धन्यवाद त्या ठिकाणी देईल की चांगल्या प्रकारचा तपास त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु काही आरोपी असे आहेत की त्यांना ते पूर्णपणे प्लॅनर आहेत किंवा त्यांच्याकडे बऱ्याचशा प्रमाणात अंगावर त्यांच्याकडे गुन्हे सुद्धा त्यांच्यावर आहेत. मग त्यांनी या ठिकाणी सुधाकर घारेंनी 20 तारखेला केलेला कॉल 23 तारखेला कॉल होतोय रवी देवकरला आणि 26 तारखेला मंगेश कालोखेची हत्या होते. आणि मग हा कुठेतरी त्याचा धागेदोरे एकत्रपणे त्या ठिकाणी जुळत आहेत. आणि ज्या दिवशी हत्या होते त्याच दिवशी सकाळी 6 वाजताच आपण एअरपोर्टला कसं पोहोचू शकतोय आणि आपण त्या ठिकाणी बाहेर चाललोय असं सांगू शकतो का जेणेकरून आपण सीसीटीव्ही मध्ये आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. आणि मग तिकडे अहमदाबादला जाऊन त्या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आली तर मी बाहेर आलोय, मी पूजेसाठी आलो होतो. परंतु हे सगळं 2 महिन्यापासूनच सुरू होतं. मंगेश कालोखेंची हत्या करण्याचा प्लॅन हे 2 महिन्यापासून सुरू होता. आणि मग हे सातत्याने हे लोक त्यांना कॉल करत होते, सपोर्ट देत होते आणि त्याच्यामुळेच हे सगळं एवढं मोठं हत्याकांड त्या ठिकाणी घडलेलं आहे असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि म्हणून अटक करून त्यांचा तपास करावा अशी आमची मागणी आहे. पोलिसांना त्या ठिकाणी सहआरोपी करावा अशी आमची कधी त्या ठिकाणी मागणी नाहीये. पोलिसांचा काही त्या ठिकाणी त्यांचा दोष त्या ठिकाणी नाहीये. कारण रवी देवकरनी पोलिसांना सुद्धा गाफील ठेवलं. पीआय हिरेंना त्यांनी येऊन सांगितलं का मी आता राजकारण सोडून देतो, मला का आता राजकारण करायचं नाही, आता 2दा-3दा पराभव झालाय, आता मी काय याच्यामध्ये पडणार नाही असं सांगून ते निघून गेल्यामुळे पीआय हिरे सुद्धा गाफील राहिले की अशा पद्धतीचं हत्याकांड होईल असं त्यांना कधीच त्या ठिकाणी वाटलं नाही. कारण मंगेश कालोखेला सुद्धा असं कधी त्या ठिकाणी वाटलं नाही की मला अशा पद्धतीने क्रूरपणे माझी हत्या या ठिकाणी हे लोक करतील. कारण त्या ठिकाणी रवी देवकरचा मुलगा दर्शन देवकर हा सातत्याने एकत्र त्या ठिकाणी राहत असल्यामुळे तो मंगेश कालोखेशी वरचेवर बोलत राहायचा. त्यामुळे मंगेशला या गोष्टीचा कधीही डाऊट त्या ठिकाणी आला नाही की जो दर्शन देवकर आहे तो अशा क्रूरपणे मंगेश कालोखे
मृत्यू झाल्यानंतर सुद्धा तो त्यांच्यावर वार करत होता. हे आपण सुद्धा सीसीटीव्ही मध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी केलेलं आहे आणि हे सगळं ठरवून केलेलं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांना अटक करून अजूनही त्या ठिकाणचे 2 आरोपी जे साईबाबा नगर मधले आहेत, ज्यांनी मंगेश कालोखेची हत्या व्हायच्या अगोदरच घरांना कुलूप लावून पळून गेलेले आहेत. आणि त्यांनी या मुलींना सुद्धा त्यावेळेस धमकवलं होतं, मंगेशला सुद्धा धमकवलं होतं की तुला 21 तारखेच्या नंतर तुला बघून घेतो म्हणून. तर त्यांना सुद्धा अजून त्यांचा सुद्धा तपास अजून पूर्ण झालेला नाही किंवा त्यांना सुद्धा अजून त्या ठिकाणी अटक केलेली नाही. त्याच्यामध्ये ते दोन्ही आरोपी अजून त्याच्यामध्ये फरार आहेत त्या ठिकाणी. अशा पद्धतीने जे आरोपी सस्पेक्टेड आहेत त्यांच्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी अटक करावी अशी कालोखे परिवार आणि शिवसेनेची आमची सर्वांची मागणी आहे. कसं आहे की मंगेश कालोखेची एवढी निर्गुणपणे हत्या केल्यानंतर साहजिकच असणाऱ्या मंगेश कालोखेच्या परिवारांचा, नातेवाईक, मित्रपरिवार, शिवसैनिक सगळ्यांचा आक्रोश त्या ठिकाणी होता किंवा पोलिसांनी त्या ठिकाणी सहकार्य करायला हवं होतं. परंतु पोलिसांना सुद्धा या गोष्टीची अशी काही कल्पना त्या ठिकाणी नव्हती. याची सुद्धा आम्ही नंतर त्या ठिकाणी माहिती घेतली की याच्यामध्ये पोलिसांच्या बाबतीत असं काय आम्हाला त्या ठिकाणी बोलता येत नव्हतं. कारण खोपोली शहरामध्ये सुसंस्कृत असणारं हे शहर आहे. त्या शहरामध्ये अशी कधीही घटना त्या ठिकाणी घडलेली नव्हती. त्यामुळे पोलिसांना सुद्धा असं कधी त्या ठिकाणी वाटलं नाही की अशा पद्धतीने एवढ्या मोठी क्रूरपणे हत्या त्या ठिकाणी केली जाईल, असं कोणालाच त्या ठिकाणी वाटलं नव्हतं. परंतु रायगडच्या एसपी धवल मॅडमनी याचा योग्य तो तपास त्या ठिकाणी केला आणि जे आरोपी होते त्यांना तात्काळ अटक करण्यामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग त्या ठिकाणी आहे. परंतु हे जे काही आता एक आरोपी सुधाकर घारेच्या बाबतीत जे काही सुरू आहे, याचं सुद्धा त्यांनी जसं भरत भगतला प्रवक्ता म्हणून अटक केलेली आहे त्या प्रवक्त्याला, त्याचे जे काय त्या संदर्भात सहभाग आहे तसा सहभाग यांचा सुद्धा या ठिकाणी आहे, प्लॅनरच आहेत आणि म्हणून यांना अटक त्या ठिकाणी व्हावी अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. पण राजनी पण पोलिसांविरोधात तक्रार केली होती. मी तेच सांगितलं की त्यावेळेस आक्रोश जो असतो तो सगळ्यांच्याच विरुद्ध असतील, पोलीस सहकार्य करत नसतील किंवा असा होता तो भाग. परंतु त्याची पूर्णपणे माहिती घेतल्यानंतर पोलिसांना सुद्धा त्या गोष्टीची कल्पना नव्हतीच ना की असं काय घडेल. त्यामुळे राजला सुद्धा बोलू पोलिसांची भूमिका काय असते, दोन्ही पार्ट्या बोलवा, दोन्ही पार्ट्यांना समजून सांगा आणि तुम्ही असं काय करू नका म्हणून ते सांगणं. याच्या पलीकडे पोलीस जाऊन काय करणार. घरांचा तपास सुद्धा त्यावेळेस पोलिसांनी जाऊन केला ना, त्याच्या घरी जाऊन शस्त्र आहे जसं सांगितलं तर केला. परंतु त्यांनी ती बाहेर ठेवलेली होती, त्यांनी ती ऑफिसवर ठेवली होती. घरी जाऊन तपास केला तर घरी काय नव्हतं. फक्त जे कार्यालय त्यांचं होतं त्या कार्यालयात सगळं त्यांनी नेऊन ठेवलेलं होतं. कार्यालयाचा तपास नाही केला गेला. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. काही आता जे काही घडले ते फार आमच्यासाठी फार दुर्दैव आहे आमचं सगळ्यांचं की आमचा चांगला सहकारी आमच्यातनं निघून गेलेला आहे आणि आज हे परिवार अक्षरशः रस्त्यावर आलेला आहे. आणि म्हणून माझी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की आपण याच्यामधला जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ त्या ठिकाणी अटक करावी. आता महानगरपालिका किंवा आता या सगळ्या बॅक टू बॅक इलेक्शन सुरू होते. परंतु आता हे इलेक्शन होताच तात्काळ आम्ही सगळे मंगेश कालोखेंचा परिवार आम्ही सगळेच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार आहोत आणि हे जे काही निर्गुण हत्याकांड मंगेश कालोखेंचे त्या ठिकाणी झालेले या संदर्भात हा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा, त्यांच्यावर मोकका अंतर्गत कारवाई करावी आणि स्पेशल पीपी आम्हाला त्या ठिकाणी नेमून द्यावे अशा आमच्या प्रमुख मागण्या त्या ठिकाणी असतील. आणि याच्यामध्ये जो मेन सूत्रधार आरोपी आहे त्यांना सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी अटक करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. मी तेच सांगितलं की आम्ही संपूर्ण कालोखे परिवार आणि आम्ही सगळेच शिवसैनिक स्वतः आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची सुद्धा भेट घेऊन त्याच्यावरती आम्ही जे आम्हाला कारवाई अपेक्षित आहे ते आम्ही त्या ठिकाणी करण्यासाठी त्यांना तसं निवेदन देऊन तसं विनंती आम्ही त्या ठिकाणी करू. आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी न्याय देतील. कारण शिंदे साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या सगळ्या आरोपींवर मोकका अंतर्गत कारवाई केली जाईल, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला जाईल, त्याच्यानंतर स्पेशल पीपी सुद्धा नेमलं जाईल. हे सगळं आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही नक्कीच आम्ही त्या ठिकाणी याचा पाठपुरावा करून आम्ही करून घेऊ असं आम्ही त्या ठिकाणी सांगतो. बघा ह्याच्यामध्ये सगळ्यांनाच असं विरोधकांना त्या ठिकाणी वाटलेलं होतं की
भरत भगत हा राष्ट्रवादीचा प्रवक्ता आहे आणि याचं आणि सुधाकर घारेंचं जाणीवपूर्वक नाव राजकीय द्वेषापोटी टाकलं गेलेलं आहे. परंतु पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे सत्य बाहेर आलं आणि भरत भगत हा याच्यामध्ये आरोपी आहे हे सिद्ध झालं, म्हणूनच पोलिसांनी अटक केली ना. मग जर भरत भगत सुरुवातीला सांगितलं गेलं की भरत भगतचा आणि यांचा काय याच्यामध्ये संबंध नाही, परंतु पुढील काळामध्ये इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे सिद्ध झालं की भरत भगतचे 12 कॉल हे रवी देवकरला त्या ठिकाणी सातत्याने होते. त्याच्यानंतर आरोपींनी मंगेश कालुकेची हत्या केल्यानंतर त्या ठिकाणी भरत भगतच्या घरी त्यातले काही आरोपी गेले की ते काम झाले किंवा जे काही त्यांचं ठरलं असेल त्या पद्धतीने त्यांनी सांगण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते. मग भरत भगत आणि सुधाकर घारे यांचं सुद्धा फार मोठं दोघांचं बॉन्डिंग होतं की हे सगळं प्लॅनिंग करण्यासाठी भरत भगतला पुढे केला होता का आणि सुधाकर घारे त्याच्या मागून हे सगळे हे करण्याचं सगळं प्लॅनर होता का. आणि मग इन्व्हेस्टिगेशनला फक्त येत नाही म्हणून त्यांना आरोपी करायचं नाही असं त्या ठिकाणी काही प्रसार म्हणजे प्रेशर राजकीय त्यांच्यावर त्या ठिकाणी आहे का. मग जर 20 तारखेला 23 तारखेला रवी देवकरला 2 कॉल सुधाकर घारेंनी सुद्धा केलेले आहेत, अगोदर सुद्धा केलेले आहेत. मग हे सातत्याने या ठिकाणी हे समोर असताना सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिलं की महेंद्र घारे त्याच दिवशी सुधाकर घारेचा हा चुलत भाऊ स्टेटमेंट देतो की आता दुसरा नंबर भाषेचा आहे, म्हणजे संकेत भाषे हा माझा भाचा आहे नगरसेवक, म्हणजे आता दुसरा नंबर संकेत भाषेचा लावणार का. तर मग पहिला नंबर मंगेश कालुकेचा लावला, हे सुधाकर घारेने लावला, हे सिद्ध झालं. तर त्याचा चुलत भाऊच त्या ठिकाणी सांगतोय का दुसरा नंबर त्या ठिकाणी भाषेचा लागणार आहे. तर मग पहिला नंबर मंगेश कालुकेचा लावला सुधाकर घारेंनी, हे सिद्ध झालं. आणि आज त्यांचे कार्यकर्ते जागोजागी त्या ठिकाणी बोलतात की तुम्हाला मंगेश कालुके करू, म्हणजे हा धमकी देण्याचं काम जागोजागी वॉर्डामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. आणि हा दबाव तंत्राचा वापर आहे. आज हा सगळं तटकरे स्वतः या वॉर्डांच्यात येऊन फिरतोय. एवढं मोठं हत्याकांड या ठिकाणी घडलेलं आहे. आपले कार्यकर्ते त्यात दोषी आढळले, प्रवक्ता दोषी आढळलेला आहे. आणि तरी सुद्धा जाणीवपूर्वक सुनील तटकरे 2 दिवस तुम्ही पाहताय की कर्जतमध्ये प्रदेशाध्यक्ष राज्याचा आणि गावोगाव फिरतोय प्रचारामध्ये या ठिकाणी येऊन, म्हणजे एवढी खुन्नस एवढी ईर्ष्या घेऊन तो उतरलेला आहे की एवढं मोठं हत्याकांड आपल्या असणाऱ्या सहकारी पक्षाचं त्या ठिकाणी झालं असताना सुद्धा अशा पद्धतीने त्या ठिकाणी दहशतीचं राजकारण, मै हू डॉन किंवा माझी सत्तेचा मी गैरवापर या ठिकाणी करतोय, माझं कुणीही काही त्या ठिकाणी वाकडं करू शकत नाही, हे सुनील तटकरे या ठिकाणी दाखवायचंय का. हे सुधाकर घारेंना या ठिकाणी दाखवायचं आहे का की एवढं मोठं हत्याकांड घडत असताना आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपला सहभाग आहे, त्या ठिकाणी हे सिद्ध या ठिकाणी होत असताना सुद्धा दबाव तंत्राचा वापर त्या ठिकाणी पोलिसांवर त्या ठिकाणी केला जातोय. आता हे इलेक्शन सुरू आहे, त्यानंतर नक्कीच आम्ही सगळे एकत्रपणे जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात आम्ही निवेदन देऊ आणि आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी वेळ पडल्यास आम्ही त्या ठिकाणी उपोषणला बसू. आता सुनील तटकरेंना हे सगळं माहिती आहे की दडपशाही कोणाची आहे, कोण या रायगड जिल्ह्यामध्ये दडपशाहीने राजकारण करत आहे, कोण सत्तेचा गैरवापर या जिल्ह्यामध्ये करत आहे, कोण गुंडशाही करत आहे, त्याचा जिल्हा प्रमुख त्यांनी केलेला त्याच्यावर किती गुन्हे आहेत ते त्यांनी पाहावं. आतापर्यंत त्यांनी केलेले जे जे गुन्हे आहेत ते गुन्हे जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की दडपशाही कोण करते. जर मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आलो तर या वर्षभरामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना किती त्रास देण्याचं काम या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही फक्त लोकशाही पद्धतीने या सगळ्या गोष्टींना आम्ही सामोरे जात आहोत, परंतु अशा पद्धतीने मंगेश कालुकेची हत्या जी करण्यात आली ती मात्र आम्हाला फार ते दुःख त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यापेक्षा आम्ही वेळ पडल्यास मृत्यूला पण सामोरे जाऊ, पण आम्ही असा अन्याय कार्यकर्त्यांचा झालेला सहन करणार नाही. त्यासाठी काही करावं लागलं तरी आमची तयारी असेल. या दुर्दैवी या 1 महिन्यामध्ये पोलिसांनी बाकी तपासामध्ये चांगलं सहकार्य त्या ठिकाणी केलेलंच आहे, परंतु फक्त एकच हा जो तपास जो आहे या तपासामध्ये मात्र राजकीय प्रेशर पोलिसांवर नक्कीच त्या ठिकाणी असणार. आणि म्हणूनच आम्हाला ही लढाई कायदेशीर पद्धतीने जरी लढावी लागली तरी आम्ही ती पुढील काळामध्ये लढू.